अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट असतात. मग इथे हा 45चा आहे ए, तर एची अपोजिट साईड बी सी आणि सीची अपोजिट साईड ए बी ह्या दोन साईड कॉन्ग्रुएंट होतील. कारण कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम ते सांगते आपल्याला इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन साईड्स अपोजिट टू देम आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. मग हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत ना 45-45चे, तर मग सीची अपोजिट ए बी आणि एची अपोजिट बी सी ह्या दोन साईड्स ह्या कॉन्ग्रुएंटच असतील. म्हणजे मला हे सांगायचं आहे, तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे की जर ट्रायंगल 45-45-90चा आहे तर याचा एक अँगल 90चा आहे म्हणजे हा राईट ट्रायंगल झाला, आणि याचे दोन अँगल्स 45-45चे आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत. तर या 45ची अपोजिट ही साईड आणि या 45ची अपोजिट ही साईड ह्या साईड्स कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजे हा याचा एक अँगल 90चा आहे म्हणजे हा राईट ट्रायंगल झाला, आणि दोन अँगल सारखे आहेत तर दोन साईड सारखे असतील. मग कोणत्या साईड सारखे असतील तर ह्या राईट अँगल करणाऱ्या साईड सारखे असतील, कारण आता हायपोटेनस आहे तर लार्जेस्ट साईड असते. मग 45 समोरची ही आणि या 45 समोरची ही ह्या ज्या दोन साईड्स आहेत म्हणजे ह्या राईट अँगल करणाऱ्या ज्या साईड्स आहेत, राईट अँगल करणाऱ्या साईड आहेत ए बी आणि बी सी, साईड्स आहेत ए बी आणि बी सी. मग जर ट्रायंगलचे तीन अँगल्स 45-45-90चे असतील तर एक 90चा आहे म्हणजे हा राईट ट्रायंगल आहे, आणि दोन अँगल्स सारखे आहे म्हणजे याच्या दोन साईड्स नक्कीच सारख्या असल्या पाहिजे. म्हणजे हा असला पाहिजे आयसोसेलेस राईट ट्रायंगल. म्हणजे पक्क लक्षात ठेवा मी काय सांगतो, 10thला पण याचं काम पडणार आहे तुम्हाला, की जर ट्रायंगलचे तीन अँगल्स 45-45-90चे असतील तर हा जो ट्रायंगल असतो हा आयसोसेलेस राईट ट्रायंगल असतो, आणि याच्या परपेंडिक्युलर साईड्स ज्या असतात या परपेंडिक्युलर साईड्स ह्या इक्वल असतात. आता मी तुम्हाला 45-45-90चं थेरम सांगतो की जर ट्रायंगलचे तीन अँगल्स 45-45-90चे असतील तर ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स म्हणजे परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड, कारण ह्या दोन सारख्या असतात, तर ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स म्हणजे परपेंडिक्युलर साईड्स आहेत ना ह्या दोन, या साईड्सपैकी प्रत्येक साईड ही असते 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. म्हणजे इफ थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल आर 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री, मी थेरमचं स्टेटमेंट सांगतो आहे तुम्हाला, 45-45-90चं जे थेरम आहे त्याचं स्टेटमेंट सांगतो आहे तुम्हाला. इफ थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल आर 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री देन तर ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स म्हणजे परपेंडिक्युलर साईड्सपैकी प्रत्येक साईड इज म्हणजे असते 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. म्हणजे ट्रायंगलचे तीन अँगल्स 45-45-90चे असतील तर परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड ही हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. तर इथे या ट्रायंगलमध्ये ए 45चा आहे, सी 45चा आहे, बी 90चा आहे. तर म्हणजे हा 45-45-90चा ट्रायंगल आहे. तर 45-45-90च्या थिअरमनुसार परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड, मग ती ए बी असो, परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड म्हणजे या दोन साईडपैकी प्रत्येक साईड, मग ए बी असो की बी सी असो, ह्या परपेंडिक्युलर साईड सारख्या असतात. या साईडपैकी प्रत्येक साईड ही म्हणजे ए बी किंवा बी सी ही असते 1/√2 टाइम्स कोणाच्या, हायपोटेनसच्या. आणि इथे हायपोटेनस कोण आहे, ए सी. म्हणजे इथे ह्या ज्या परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड आहे म्हणजे ए बी असो की बी सी असो, तर ह्या दोन्ही साईड्स ज्या इक्वल असतात आणि या दोन्हींची लांबी हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. म्हणजे समजा हा हायपोटेनस मी तुम्हाला 10 दिला किंवा 10√2 दिला, या हायपोटेनसची लेंथ मी तुम्हाला सांगितली 10√2 सेंटीमीटर आहे, तर मग ही ए बी किंवा बी सी ही साईड होईल 1/√2 इंटू ए सी. ए सी आहे तुमचं 10√2, तर √2ने √2ला भाग जाईल आणि इक्वल टू मग 10 सेंटीमीटर. म्हणजे ए बी किंवा बी सी ह्या साईड्स असतील 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर. तर हे 45-45-90चं जे थेरम आहे ते आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. त्याचं स्टेटमेंट आणि त्याचं प्रूफ मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर आता पहिल्यांदा आपण याचं स्टेटमेंट लिहायचं आहे मुलांना. तर आपण स्टेटमेंट लिहून देऊ. त्याचं हेडिंग देऊ आपण पहिले, थेरम ऑफ 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री. स्टेटमेंट लिहायचं पहिल्यांदा. इफ
3 angles ऑफ ट्रायंगल. जर ट्रायंगलचे 3 अँगल्स आर असतील ऑफ मेजर्स 45 डिग्री, 45 डिग्री अँड 90 डिग्री, इथे कॉमा देतो. इथपर्यंत काय अर्थ होतो? जर ट्रायंगलचे 3 अँगल्स 45 डिग्री, 45 डिग्री आणि 90 डिग्री अशा मेजर्सचे आर म्हणजे असतील तर त्याच्या ज्या परपेंडिक्युलर साईड्स असतात त्या इक्वल असतात, कारण तो आयसोसेलेस राईट ट्रायंगल असतो. आणि परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईडची लेंथ ही हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. मग ईच म्हणजे प्रत्येक ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स, म्हणजे परपेंडिक्युलर साईड्सपैकी प्रत्येक साईड ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स म्हणजे परपेंडिक्युलर साईड्सपैकी प्रत्येक साईड इज म्हणजे असते. किती असते? किती सांगितलं मी तुम्हाला? 1/√2 टाइम्स म्हणजे पट ऑफ हायपोटेनस. आता हे थिअरम प्रूव्ह करायला आपल्याला असा राईट ट्रायंगल घ्यावा लागेल ज्याचे 2 अँगल्स 45 चे असतील आणि एक 90चा असेल. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तुम्हाला, आयसोसेलेस राईट ट्रायंगल घ्या. आयसोसेलेस राईट ट्रायंगल घ्या म्हणजे समजा हा मी राईट ट्रायंगल काढतो आहे, याची ही साईड जर मी 3 सेंटीमीटर घेतली तर मग ही साईड त्याला परपेंडिक्युलर घेईल आणि तीसुद्धा बरोबर मी 3 सेंटीमीटरच घेईल. आणि मग काढेल इथे मी त्यांचा या राईट ट्रायंगलचा हायपोटेनस. आता बघा इथे ही साईड आणि ही साईड हे इक्वल आहेत, म्हणजेच हा आयसोसेलेस राईट ट्रायंगल आहे. म्हणजे नक्की हा जो अँगल आहे हा 45 डिग्रीचा असला पाहिजे आणि हा सुद्धा अँगल बरोबर 45 डिग्रीचा असला पाहिजे. जर तुम्ही आयसोसेलेस राईट ट्रायंगल काढला तर बरोबर हे 2 अँगल्स 45चे होतील, ते आपल्याला मोजण्याची आवश्यकता नाही. तर हा समजा ABC ट्रायंगल आहे. मी इथे गिव्हन घेतो, इन ट्रायंगल ABC अँगल A इक्वल टू अँगल C इक्वल टू 45 डिग्री, म्हणजे A आणि C 45चे आहेत अँड अँगल B जो आहे हा 90 डिग्रीचा आहे. म्हणजे हा ट्रायंगल कसा झाला? याचा एक अँगल 45चा आहे, दुसरा 45चा आहे आणि तिसरा 90चा आहे. मग मला प्रूव्ह करायचं आहे की जर ट्रायंगलचे 3 अँगल्स 45, 45, 90चे असतील तर ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स म्हणजे परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड, मग ते AB असो BC असो, ह्या सारख्या असतात. या दोन्हींची लेंथ जी असते ती इक्वल असते, ABची लेंथ आणि BCची लेंथ. आणि या दोन्ही साईडची जी लेंथ आहे ती असते 1/√2 टाइम्स. कशाच्या 1/√2 टाइम्स असते? हायपोटेनसच्या म्हणजे ACच्या. आता हे मी प्रूव्ह कसं करेल? तर पहिल्यांदा घेईल मी पहिल्यांदा हे आपल्याला ह्या 2 साईड, आपल्याला हे माहीत नाही की ह्या 2 साईड इक्वल आहेत का. हे इथे मी इक्वल दाखवल्या, पण ते इक्वल दाखवायच्या नसतात. हे मी तुमच्यासाठी सांगितलं. पहिल्यांदा ह्या 2 साईड इक्वल दाखवावं लागतील तुम्हाला. तर इन ट्रायंगल ABC अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C, हे गिवन आहे. कारण यांचे मेजर्स सारखे आहे दोघांची, म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे ते गिवनच आहे. तुम्ही म्हणाले कॉन्ग्रुएंट कुठे दिले? पण यांचे मेजर्स दिले ना, हा 45चा आहे, 45चा आहे. कॉन्ग्रुएंट अँगल कोणाला म्हणतो आपण? ज्यांचे मेजर्स सारखे असतात. मग मेजर्स सारखे दिले म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत. मग देअरफॉर हे 2 कॉन्ग्रुएंट आहेत, तर ह्या C समोरची AB साईड आणि A समोरची BC साईड ह्या सारखे होतील. देअरफॉर साईड AB इज कॉन्ग्रुएंट टू साईड BC. हे मी वापरलं. अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या अपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट असतात. इफ 2 अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन साईड्स अपोजिट टू देम आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. हे मी वापरलं आहे कॉन्व्हर्स
हे पहा, साईड्स कॉन्ग्रुएंट असतील तर अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, आणि अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरच्या साईड कॉन्ग्रुएंट असतात. सी समोरची ए बी, ए समोरची, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. या अँगल समोरची ए बी साईड, या अँगल समोरची बी सी साईड कॉन्ग्रुएंट होतील. तर अँगलवरून साईड्स कॉन्ग्रुएंट हे असतं कॉन्व्हर्स. आणि आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम सांगतं ट्रायंगलच्या दोन साईड्स सारख्या असतील तर त्यांच्या समोरच्या अँगल्स सारखे असतात. आणि कॉन्व्हर्स सांगतं दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरच्या साईड सारख्या असतात. तर आपण अँगलवरून साईड घेतल्या आहे तिथे, तर हे वापरलं मी कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. शब्दाच्या ऐवजी मी ट्रायंगलचं चिन्ह वापरतो, आणि थिअरम शब्दाला मी THच्या डोक्यावर M असं लिहितो. आता या दोन साईड्स कॉन्ग्रुएंट आहे. साईड्स कॉन्ग्रुएंट असणे म्हणजे त्यांची लेन्थ सारखी असणे. दॅट इज, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून त्यांच्या समोरच्या दोन साईड्स कॉन्ग्रुएंट झाले. हा कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे लेन्थ सारखी आहे. तर साईड ए बीची लेंथ जी असते त्याला आपण AB म्हणतो, आणि इक्वल टू साईड BCची जी लेंथ असते त्याला आपण BC म्हणतो. त्याला टाकतो मी आता 1 नंबर. ह्या दोन साईड कॉन्ग्रुएंट असणे म्हणजे साईड ए बीची लेंथ AB आणि साईड BCची लेंथ BC, या दोन साईड कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्यांच्या लेंथ इक्वल आहेत. साईड्स कॉन्ग्रुएंट असतील तर लेन्थ्स इक्वल असतात. मग आता मी सेकंड स्टेप घेतो. आत्ता वापरणार आहे मी या ABC ट्रायंगलमध्ये पायथागोरस थिअरम. मला आता हे दाखवायचं आहे ट्रायंगलचे तीन साईड जर अँगल जर 45, 45, 90चे असतील तर परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड ही हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. तर मला प्रूव्ह करायचं होतं AB इक्वल टू BC इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस म्हणजे AC. तर पहिल्यांदा मी AB आणि BC हा जो पार्ट आहे हा प्रूव्ह केला. AB आणि BC या साईड्स इक्वल आहेत. आता मला दाखवायचं आहे AB किंवा BC या दोन साईडपैकी प्रत्येक साईड ही ACच्या 1/√2 टाइम्स असते. तर त्याच्यासाठी मी आता वापरतो आहे पायथागोरसचा थिअरम. इन राईट ट्रायंगल ABC, ह्या राईट ट्रायंगल ABCमध्ये बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 7th स्टँडर्डपासून शिकून राहिले तुम्ही. तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर, वन साईड स्क्वेअर प्लस अदर साईड स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. मग आता मुलांना आत्ताच आपण प्रूव्ह केला आहे की AB आणि BC साईड इक्वल आहेत. मग मी इथे लिहितो बट AB इक्वल टू BC रूट इन स्टेटमेंट 1. हे स्टेटमेंट 1मध्ये प्रूव्ह केलेलं आहे आपण. मग देअरफॉर AB स्क्वेअरला AB स्क्वेअरच ठेवायचा, प्लसला प्लसच ठेवायचा, आणि BC आणि AB इक्वल आहेत. AB आणि BC इक्वल आहेत. तर इथे BC काढायचा आणि त्याच्या जागी AB टाकायचा. मग BC स्क्वेअर, तर BC म्हणजे AB आहे, तर BCला काढेल, याच्या जागी ABला टाकेल, कारण AB इक्वल टू BC हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर BC स्क्वेअरच्या ऐवजी मग BCच्या ऐवजी AB लिहितो. तर BC स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर. हा AB स्क्वेअर जसच्या तसा लिहिला, प्लसही जसच्या तसा, आणि BC आणि AB सारखे आहेत तर BCला काढतो, ABला टाकतो. इथे BCच्या जागी AB टाकला, AB स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. आता AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर म्हणजे 2AB स्क्वेअर झालं आहे इक्वल टू AC स्क्वेअर झालं आहे. आता मला हे इक्वेशन मिळालं. आता मी घेतो टेकिंग स्क्वेअर रूट्स. या इक्वेशनच्या दोन्ही साईडचे मी स्क्वेअर रूट्स घेतो. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड्स. दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. वी गेट 2चं स्क्वेअर रूट √2, AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट. AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट असतं AB, आणि AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट असतं AC. आता हा √2 जो आहे हा मी इकडे घेतो, इंटू √2 इकडे डिवायडेड बाय 2, किंवा इथे √2 आहे, या √2ला मी इकडे आणला तर तो 1/√2 होईल. म्हणजे देअरफॉर AB इक्वल टू √2 इथे 1/√2 होईल, 1/√2 इंटू AC. म्हणजे पहा ABची लांबी जी आहे ती ACच्या, म्हणजे ह्या ज्या परपेंडिक्युलर साईड्स आहेत यांच्यापैकी ABची लेंथ आली ACच्या म्हणजे हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स. हे पहा AB इक्वल टू प्रूव्ह झाला 1/√2 टाइम्स ऑफ AC. मग आता इथेच घेतो मी, इथेच कंप्लीट करतो, नेक्स्ट पेजवर जात नाही. आता मी पुढे लिहिल अँड AB इक्वल टू BC फ्रॉम 1. आणि मी पुढे लिहिलं, पहिल्यांदा हे प्रूव्ह केलं मी ABची लेंथ
या ए बी साईडची लेंथ ए सीच्या म्हणजे हायपोटेनसच्या 1/√2 टाईम्स हे प्रूव्ह केलं मी पायथागोरसच्या थिरमने. आणि पुढे लिहिलं मी आणि ए बी आणि बी सीची जी लेंथ आहे ती सारखी आहे फ्रॉम 1. म्हणजे ए बी आणि बी सी जर सारखी असतील तर जी ए बीची लेंथ आहे 1/√2 टाईम्स ऑफ ए सी, मग बी सीची लेंथ पण तेवढीच होईल 1/√2 टाईम्स ऑफ ए सी. तर मी आता याला जोडतो. देअरफॉर ए बी आणि बी सी सारखे आहेत. तर ए बी इक्वल टू बी सी आणि इक्वल टू मग आणि ए बीची लेंथ आहे 1/√2 ए सी, तर बी सीची लेंथ होईल 1/√2 ए सी, कारण ए बी आणि बी सी सारखे आहेत ना. मग ए बीची लेंथ जर 1/√2 ए सी आहे आणि ए बी आणि बी सी सारखे आहेत, तर ए बीची लांबी किंवा बी सीची लांबी ही असेल 1/√2 टाईम्स ऑफ ए सी म्हणजे हायपोटेनस. तर हेच द प्रूफ. अशा पद्धतीने मग तुमचा थिअरम प्रूव्ह झाला. पण तुमचा थिअरम काय सांगत होता तुम्हाला की ट्रायंगलचे 3 अँगल्स जर 45, 45, 90चे असतील तर परपेंडिक्युलर साईड्सपैकी परपेंडिक्युलर साईड सारख्या असतात आणि या परपेंडिक्युलर साईड्सपैकी प्रत्येक साईड जी आहे, मग ती ए बी असो की बी सी, या दोन्हींची लेंथ ही हायपोटेनसच्या म्हणजेच ए सीच्या आपल्या फिगरमध्ये 1/√2 टाईम्स असते. तर हे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. तर पहिल्यांदा ए बी ए सी इक्वल दाखवले आपण फर्स्ट स्टेपमध्ये कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरमनी. मग ए बीची लेंथ ए सीच्या 1/√2 टाईम्स प्रूव्ह केला आपण पायथागोरसच्या थिअरमनी. आणि शेवटी म्हटलं ए बीची लेंथ ए सीच्या 1/√2 टाईम्स आहे हायपोटेनसच्या. ही परपेंडिक्युलर साईडपैकी एक साईड आहे, पण ए बी आणि बी सी साईड ते इक्वल दाखवल्या होत्या आपण. मग ए बीची लेंथ म्हणजेच बी सीची लेंथ, मग ए बी इक्वल टू बी सी असतील तर मग ए बीची लांबी किंवा बी सीची लांबी ही असेल ए सीच्या 1/√2 टाईम्स, कारण ए बी 1/√2 टाईम्स ऑफ ए सी आहे. मग बी सीसुद्धा 1/√2 टाईम्स ऑफ ए सी असेल, कारण ए बी आणि बी सी सारखे आहेत. अशा पद्धतीने हे 45, 45, 90चं थिअरम आपण प्रूव्ह केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेडियन ऑफ ट्रायंगल आणि सेंट्रॉइडचं कन्सेप्ट आपण समजून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण या आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम 30, 60, 90 थिअरम, 45, 45, 90 थिअरम आणि सेंट्रॉइडचं कन्सेप्ट जो आहे त्याचं एक थिअरम असतं, त्याच्यावरचा जो एक्झरसाईज आहे नेक्स्ट आपला 3.3 तो आपण सोडू.